हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत आपल्या 30 लेक्चरमध्ये इम्पॉर्टंट काही पॉईंट्स की जे आपण त्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये बघितलेले आहेत की कम्प्लीट जे काही एस्टिमेशन असणार आहे, जे काही कॅल्क्युलेशन असणार आहे आपल्या जीपीपीचं, दॅट इज ग्रॉस प्रायमरी प्रोडक्शनचं, त्यासाठी आपल्याला काही युनिट्स वगैरे दिलेले आहेत. तर त्याच्या आधारे त्या कम्प्लीट डाटाच्या आधारे आपण इझिली सांगू शकतो की कसा एखादा प्रोड्युसर्स त्याच्या बॉडीमध्ये कम्प्लीट ग्रॉस प्रोडक्शन करू शकतो किंवा एखाद्या ऑर्गॅनिक मटेरियलचं प्रोडक्शन करू शकतो. त्यासाठी त्या प्रोड्युसर्समध्ये म्हणजे जे काही प्लांट जर का असेल बॉडी, त्या प्लांट बॉडीमध्ये किती क्लोरोफिल कंटेंट पर ग्रॅम मध्ये किंवा त्या ड्राय वेटमध्ये किती ग्रॅम क्लोरोफिल कंटेंट असणार आहे एका पर्टिक्युलर त्या सरफेस एरियामध्ये, याच्या सुद्धा बेसिस आपण काय शकतो, याच्या आधारे आपण करू शकतो काय कॅल्क्युलेशन कम्प्लीट त्या टोटल ग्रॉस प्रोडक्शनचं किंवा त्या ऑर्गॅनिक मॅटरचं किंवाच बायोमासचं. याला अगेन ऑर मध्ये फोटोसिंथेटिक नंबर ऍज अ CO2 फिक्स पर ग्रॅम, म्हणजेच किती CO2 मॉलिक्यूल पर ग्रॅम फिक्स होतो त्या क्लोरोफिलद्वारे आणि किती वेळेमध्ये, या सुद्धा एका इम्पॉर्टंट पॉइंट नुसार आपण त्याला कॅल्क्युलेट करू शकतो की त्याला आपण सांगू शकतो. देन सेकंड पॉइंट, इम्पॉर्टंट फॉर्म्युला. बघा, ज्यावेळेस आपल्याला एनपीपी कॅल्क्युलेशन करायचं असेल किंवा आपल्याला काही नॉर्मल डेटा दिलेला असेल एखाद्या पॉइंट मध्ये, तर इझिली आपल्याला सांगायचं असेल की एनपीपी कसा कॅल्क्युलेट करायचा, तर आपल्याला जीपीपी मायनस रेस्पिरेशन ला किंवा ग्रॉस प्रायमरी प्रोडक्शन मधून आपल्याला इझिली रेस्पिरेशन मायनस करता येईल का, कारण रेस्पिरेशन सुद्धा डेटा दिलेला असणार आहे आणि जीपीपीचा सुद्धा डेटा दिलेला असणार आहे. मग या दोन गोष्टीच्या आधारे आपण एनपीपी कॅल्क्युलेट करू शकतो, म्हणजेच नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करू शकतो. देन नेक्स्ट, नेट प्रोडक्टिव्हिटी जनरली एक्सप्रेस, आपण ही नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी जनरली एक्सप्रेस कशी करतो, तर प्रोडक्शन ऑफ कार्बन ग्रॅम पर मीटर स्क्वेअर पर डे, म्हणजेच एका दिवसामध्ये किती एरियामध्ये किती ग्राम कार्बन एखाद्या त्या छोट्याशा पार्ट मध्ये किंवा त्या प्रोड्युसर्स मध्ये असेल, तर या सगळ्या जर का डेटा इझिली असेल तर आपण सांगू शकतो की किती प्रोडक्शन असणार आहे किंवा नेट प्रोडक्टिव्हिटी किती असणार आहे. का, कारण की कंटिन्युअस रेस्पिरेशन सुरू असणार आहे. मीन्स वॉट, या रेस्पिरेशनला आपण ऑर्गनाइज म्हणू शकतो काय की ज्या अर्थे एनर्जी त्या प्लांट बॉडीमध्ये प्रोड्युसर्स मध्ये येते दुसऱ्या एखाद्या कंपोनंट कडून, तिथे असणारा जो सोर्स यूज करतोय त्या एनर्जीला, यूज केल्यानंतर जी काही जी एनर्जी आहे ती रेस्पिरेशनच्या फॉर्म मध्ये लॉस होते, काही एनर्जी तो स्वतः यूज करतोय आणि बरीचशी एनर्जी स्टोर होतीये नेक्स्ट ट्रॉपिक लेवलसाठी. म्हणजेच कम्प्लीट जे काही हे एनर्जीचं प्रोडक्शन असणार आहे किंवा ऑर्गॅनिक मॅटरचं प्रोडक्शन असणार आहे त्याला आपण नेट प्रोडक्टिव्हिटी म्हणतो. ती एक्सप्रेस करण्यासाठी छोटीशी गोष्ट किंवा छोटासा हा पॉइंट आपल्याला दिलेला आहे, कोणता, कार्बन ग्रॅम पर मीटर स्क्वेअर पर डे, म्हणजेच एका दिवसामध्ये किती एखादा ऑर्गॅनिझम स्टोअर करू शकतो, त्याची एनर्जी युटिलाइज करून सुद्धा त्याची एनर्जी रेस्पिरेशनच्या फॉर्म मध्ये लॉस होऊन सुद्धा. ह्या इम्पॉर्टंट गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पहिली गोष्ट एस्टिमेशन असणार आहे, दुसरी फॉर्म्युला, तिसरी आपली प्रोडक्टिव्हिटी. याच्यानंतर बघा, एक छोटासा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस एमसीक्यू मध्ये सुद्धा येऊ शकतो की व्हाय NPP is low in ocean than terrestrial area. बघा, जी काही ओशनची प्रोडक्टिव्हिटी असणार आहे किंवा एनपीपी असणार आहे ती लो का असती, ती लो का असती कोणापेक्षा, एखाद्या टेरेस्ट्रियल एरियापेक्षा. म्हणजे जे काही इकोसिस्टीम असणार आहेत टेरेस्ट्रियल वरच्या, त्यांची नेहमी एनपीपी किंवा जीपीपी किंवा कोणत्याही प्रकारची प्रोडक्टिव्हिटी नेहमी हाय असते कोणापेक्षा, तर ओशनपेक्षा किंवा ओशन मीन्स वॉट, जे काही डिफरंट सीज आहेत किंवा जे काही आपण म्हणतो ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आहेत, म्हणजेच ॲक्वॅटिक इकोसिस्टीमची जी काही प्रोडक्टिव्हिटी ती कमी असते कोणापेक्षा, तर टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम पेक्षा. त्याचं रिझन काय आहे हा थोडक्यात एखाद्या वेळेस तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. तर याचा आन्सर आपल्या थोडंसं लॉजिकली बघायचं आहे, मीन्स वॉट, इट इज ऑल्सो सायंटिफिकली, बट तुम्ही याला लॉजिकली सुद्धा बघू शकता की का याचा अर्थ किंवा का कारण असेल किंवा वेगवेगळं कारण कोणकोणते आहेत की ओशनची प्रोडक्टिव्हिटी, ओशनचं नेट प्रोडक्टिव्हिटी कमी का आहे, तुम्हाला सांगता येईल. थोडंसं लॉजिक बघून बघा, तुम्हाला तर मी आन्सर सांगणारच आहे. बघा, जनरली एखादी जी काही लाईफ सायकल आहे किंवा जी काही आपली
फूड चेन असती ती फूड चेन कंटिन्युअस सुरू असती आपल्या या एखाद्या इकोसिस्टीम मध्ये. ठीक आहे. ह्या फूड चेनद्वारे कंटिन्युअस काय असणार आहे, फूड चेन मीन्स व्हॉट, ऑर्गॅनिक मॅटरची देवाणघेवाण होणार आहे किंवा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन कंटिन्युअस होत राहणार आहे. याच्या अगोदर तुम्हाला मी एक पॉईंट समजून सांगितलं होतं बघा. त्या पॉइंट मध्ये तुम्हाला सांगितलं होतं काय की जे काही आपलं स्पेशियल पॅटर्न याच्यामध्ये पण दोन गोष्टी सांगितल्या होत्या किंवा दोन वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न सांगितलं होतं. फर्स्ट इज झोनेशन, सेकंड इज स्ट्रॅटिफिकेशन. या दोन गोष्टीमध्येच किंवा या सिंगल जो काही पॉइंट आपला स्पेशल पॅटर्न याच्यामध्येच तुमचा आन्सर दडलेला आहे की का या ओशन मध्ये एनर्जी किंवा एनपीपी कमी असतं कोणापेक्षा, टेरेस्ट्रियल एरियापेक्षा, किंवा ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचं प्रोडक्टिव्हिटी कमी आहे टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम पेक्षा. का? कारण की ज्यावेळेस आपण शिकलो झोनेशन पॅटर्न किंवा झोनेशन स्पेशल पॅटर्न, त्यावेळेस बघितलं आपण ज्यावेळेस झोन वेगळे पडतात एखाद्या ॲक्वॅटिक इकोसिस्टीमचे, तर त्यामध्ये दोन मेजर झोन सांगितले तुम्हाला की ज्या झोन पर्यंत लाईट पोहोचतो त्याला आपण काय म्हणतो, फोटिक झोन, आणि ज्या झोन मध्ये लाईट पोहोचत नाही त्याला म्हणतो आपण नॉन फोटिक झोन. म्हणजेच ज्या लेवल पर्यंत, ज्या झोन पर्यंत लाईट पोहोचतो त्याच पर्यंत प्रोडक्टिव्हिटी किंवा त्या सोलार एनर्जी पासून त्या सरफेस वरती असणाऱ्या त्या वॉटरच्या ऑर्गॅनिझम काय करत असतात, ती एनर्जी कॅप्चर करून नवीन एनर्जी तयार करत असतात. ठीक आहे. आणि त्याच लेवल पर्यंत किंवा ह्याच फोटिक झोन पर्यंत ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात, म्हणूनच त्या ठिकाणची पूर्ण ती फूड चेन कॅरी होत असते. पण या टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये तसं होत नाही. का? कारण की कम्प्लीटच्या कम्प्लीट टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ लाईट, म्हणजे लाईटच्या इन्फ्लुएन्स मध्ये ती कॅरी होत असते. म्हणजेच जर का एखादा ऑर्गॅनिझम एखादा फूड कंझ्युम करत असेल तर त्याच्यामध्ये एनर्जी समोर ट्रान्सफर होईल, त्याच्यामध्ये अगेन एनर्जी समोर ट्रान्सफर होईल. पण या ठिकाणी जास्त एनर्जी ट्रान्सफर होत नाही असं म्हणून, किंवा जे काही देवाणघेवाण असणार आहे किंवा जे काही एनपीपी असणार आहे ती खूप कमी असते ऍज कम्पेअर टू टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम बिकॉज ऑफ लाईट. का? कारण की एवढा जो काही एरिया असणार आहे त्या एरियामध्ये कोणतीच ऍक्टिव्हिटी होत नाही. होतही असेल तर थोडीशी ती कोणती असणार आहे आपली डिकम्पोजिशनची. पण जेवढं डिकम्पोजिशन आपल्या या टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम मध्ये होणार आहे, त्याच्या त्या फूड चेन मध्ये होणार आहे, तेवढं डिकम्पोजिशन प्रॉपर या ॲक्वॅटिक इकोसिस्टीम मध्ये होत नाही. म्हणूनच नेट प्रोडक्टिव्हिटी जी काही असणार आहे किंवा नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणून आपण किंवा ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी किंवा एनी टाइप ऑफ प्रोडक्टिव्हिटी इन ओशन इज लो दॅन द टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम और टेरेस्ट्रियल एरिया. देन बघा अजून या ठिकाणी आपण एक उच्चार केला एका शब्दाचा, दॅट इज डिकम्पोजिशन. मग अजून एक क्वेश्चन आपण सांगू शकतो, व्हॉट इज डिकम्पोजिशन? व्हॉट इज डिकम्पोजिशन? डिकम्पोजिशन काय असतं? डिकम्पोजिशनच्या आधारेच आपण सांगू शकतो काय की कंप्लीट जी काही आपली लाईफ सायकल असणार आहे, जी काही कंप्लीट आपली फूड चेन असणार आहे या टेरेस्ट्रियल इकोसिस्टीमची असो किंवा ओशन इकोसिस्टीमची असो, तीच मेन आपल्या या पॉइंट वरती चालती. म्हणून आपण एक क्वेश्चन राईज केला काय की व्हॉट इज डिकम्पोजिशन. याचा जर का आपला अर्थ सांगायचा झाला तर डिकम्पोजिशन अशी एक प्रोसेस आहे की जे काही ऑर्गॅनिक मॅटर असणार आहे, मग ते डेड स्वरूपामध्ये असेल किंवा लाईफ फॉर्म मधला असेल, पण त्या लाईफ फॉर्म मधल्या किंवा त्या डेड ऑर्गॅनिक मॅटर मधल्या त्या ऑर्गॅनिक फॉर्मला कन्वर्ट करावं लागेल. कशामध्ये? इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये. मीन्स व्हॉट, जे काही डिफरंट इनऑर्गॅनिक फॉर्म आहेत की त्या इनऑर्गॅनिक फॉर्म पासून अगेन ऑर्गॅनिक फॉर्म पॉसिबल असतो किंवा त्या ऑर्गॅनिक फॉर्मला आपण कन्वर्ट करू शकतो वेगवेगळ्या डिफरंट किंवा कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फॉर्म मध्ये. पण त्यासाठी जी काही बेसिक नीड असते ऍज अ न्यूट्रिएंट, ऍज अ मायक्रोन्यूट्रिएंट, मॅक्रोन्यूट्रिएंट, ह्या सगळ्या गोष्टीचं जे काही इनपुट असणार आहे ते तयार करण्यासाठी या डिकम्पोजर्सचा किंवा डिकम्पोजिशन प्रोसेसचा खूप महत्त्वाचा रोल असतो. म्हणून आपण क्वेश्चन अरेंज केला की काय, व्हॉट इज डिकम्पोजिशन. म्हणून आपला नेक्स्ट पॉइंट आहे डिकम्पोजिशन. म्हणून आपला नेक्स्ट पॉइंट काय आहे, डिकम्पोजिशन. बघा डेफिनेशन आपण सांगू शकतो, इट इज the process of breakdown of complex dead organic
मॅटर, यालाच आपण ऑर मध्ये डेट्रिटस म्हणू शकतो. मग आता डेट्रिटस कोणकोणत्या पार्टला म्हणायचं? प्लांट लिव्स, डेड animals, it is two example or two good example of detritus or dead organic matter which is present on upper soil surface is converted into simple inorganic form is called form by the decomposers. आता decomposers कोणते? तर आपले मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड decomposition. Is called decomposition. It's called decomposition. बघा डेफिनेशन खूप लॉंग वाटते पण इझिली आपण डेफिनेशन मध्ये सांगू शकतो काय की कंप्लीट इनऑर्गॅनिक सबस्टन्स कन्वर्ट करणं कंप्लीट ऑर्गॅनिक सबस्टन्स कन्वर्ट करणं कशामध्ये? इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये. मीन्स व्हॉट? इझिली युजेबल फॉर्म. कशामध्ये? इझिली युजेबल फॉर्म म्हणजेच आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये असे फॉर्म्स किंवा असे इनऑर्गॅनिक फॉर्म इझिली युजेबल होईल किंवा यांना जर का आपण रिलीज केलं या इनऑर्गॅनिकच्या फॉर्म मध्ये, कशाला? ऑर्गॅनिक फॉर्मला, तर हे इनऑर्गॅनिक फॉर्म आपले प्रोड्युसर्स किंवा तिथे असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स इझिली त्यांना ट्रान्सफर करतील आपल्या या फूड चेन मध्ये किंवा आपल्या या ऍटमॉस्फिअर मध्ये. का? अगेन फिक्स करायला. जर का कार्बन सोर्स स्पेशली वेगळा झाला तर एखादा प्लांट फिक्स करेल. एखादा जर का आपण म्हणू नायट्रोजनचा फॉर्म वेगळा झाला तर इझिली एखादा प्लांट रूट काय करेल? त्याला त्या सॉइल मधून ऍब्झॉर्ब करेल, त्याच्या रूट मध्ये त्याला फिक्स करण्याचं काम करेल. देन बघा की ऍक्च्युअल जे काही डिकम्पोजिशन आहे ते कशा प्रकारे होईल आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये बघणार आहोत. देन याच्या अगोदर बघा आपण म्हणणार आहोत की व्हॉट इज द रोल ऑफ डिकम्पोजिशन. व्हॉट इज द रोल ऑफ डिकम्पोजिशन असा एक सुद्धा क्वेश्चन आपल्याला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारला जाऊ शकतो की मेन रोल काय आहे डिकम्पोजिशनचा. तर बघा अगेन आपण अशाच प्रकारचे आन्सर सांगू शकतो की जी काही डेफिनेशन असणार आहे ऍप्लिकेशनची डिकम्पोजिशनची, सेम जो काही रोल आहे तो हाच रोल आहे की ऑर्गॅनिक मॅटरला किंवा डेड ऑर्गॅनिक मॅटरला काय करणं? कन्वर्ट करणं इनऑर्गॅनिक सिंपल इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये बाय डिकम्पोजर्स. पण याच्यामध्ये एक छोटासा पॉइंट आहे की तो आपण ऍड करू काय की this process release usable forms of nutrients in environment for their recycling. बघा आपण डेफिनेशन बघितली डिकम्पोजिशनची. तुम्हाला सांगितलं काय की जी गोष्ट किंवा जे काही कन्व्हर्जन सुरू आहे आपल्या या पॉइंट मध्ये किंवा या प्रोसेस मध्ये जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याला कन्वर्ट करणं सिंपल इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये. ही गोष्ट करणं का गरजेची आहे? कारण की जो काही युजेबल फॉर्म आहे त्या न्यूट्रिएंटचा किंवा त्या इनऑर्गॅनिक जो काही फॉर्म आहे त्याला आपण ऍज अ न्यूट्रिएंट म्हणू, ह्या सगळ्या गोष्टी रिसायकल होणं गरजेचं आहे आपल्या या इन्व्हायरमेंट मध्ये. तरच काय होईल?
इझिली आपली लाईफ प्रोसेसेस किंवा त्या ऑर्गॅनिझमची लाईफ प्रोसेसेस इझिली चालू राहील. का? कारण की नवीन यूज करण्यासाठी किंवा नवीन प्रोडक्टिव्हिटीसाठी आपल्याला हे न्यूट्रिएंट गरजेचे असणार आहेत किंवा त्या प्रोड्युसरसाठी गरजेचे असणार आहेत. चला आता हा पॉईंट आपला इथं आपण स्टॉप करू. नंतरच्या लेक्चरमध्ये बघू की डिकम्पोजिशनच्या वेगवेगळ्या स्टेप्स कोणकोणत्या आहेत. थँक्यू.